नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपलं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पुढे ढकलले गेले. कोण नगराध्यक्ष होणार, नगरपालिकेत कोणाची सत्ता येणार, आता याचं उत्तर मिळणार आहे ते 21 तारखेला. मात्र याचे परिणाम काय होणार आहे? याचे परिणाम हे मुख्यतः येत्या 20 दिवसामध्ये ज्या नगरसेवकांच्या इच्छुक उमेदवारांनी कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणुकांमध्ये मतं आपल्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर टांगती तलवार असणार आहे. आरक्षणासंदर्भात येणारा निकाल ही एक टांगती तलवार. इतकंच नाही, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जे उमेदवार तयारी करत होते त्यांनीही आपली ताकद मोठ्या प्रमाणावर नगरपालिका निवडणुकांमध्ये पणाला लावली होती. आता जिल्हा परिषद निवडणूक ही जानेवारीच्या अंतिम आठवड्यापर्यंत होऊ शकेल अशी परिस्थिती नाही. कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपर्यंत निवडणूक होत नाही. फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होतील असे स्पष्ट संकेत मिळताना पाहायला मिळतात. न्यायालयानं जो निर्णय दिला होता की 30 जानेवारीच्या आत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडा, त्याच निर्णयाला कुठे ना कुठे बाधा ही न्यायालयाच्याच दुसऱ्या निर्णयामुळे निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे निवडणूक जिल्हा परिषदेची कोणत्याही परिस्थितीत जानेवारीत होणं शक्य नाही. जानेवारीत मात्र महानगरपालिका निवडणुका कोणत्याही परिस्थितीत घेण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षांचा असेल, कारण 21 डिसेंबरला जे निकाल येतील त्याचा थेटपणे फायदा हा महानगरपालिका निवडणुकांमध्ये होईल. शहरी भागाचं मतदान, शहरी भागामध्ये त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावर दाखवतील आणि त्यामुळे महानगरपालिका निवडणुका या 15 जानेवारीच्या आसपास लागतील हे आता जवळजवळ स्पष्ट आहे. यातून मुख्यतः राजकीय हित सांभाळले जात असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि नागरिकांची हित मात्र पायी तुडवली जाणार आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी करत असाल तर घाई करू नका. इतक्या जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार नाहीत. महानगरपालिका निवडणुकांची तयारी जी तुम्ही करत होतात ती मात्र तुम्हाला आणखी वेगानं करावी लागेल. आज 2 डिसेंबर, पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये साधारण 10 डिसेंबरच्या आत महानगरपालिका निवडणुकांची घोषणा ही आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि त्यातूनच मग महाराष्ट्रातल्या प्रमुख सत्ता केंद्राच्या नाड्या असलेल्या या महानगरपालिकांच्या आर्थिक सत्ता केंद्रांवरची चावी ही या पक्षांकडे येताना पाहायला मिळेल आणि म्हणून घाई करू नका. जिल्हा परिषद निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जानेवारीत होतील अशी परिस्थिती नाही. जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत होणार. अगदी फेब्रुवारीतही न होऊ शकल्यास त्या मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्येही पुढे ढकलल्या जाऊ शकतात, कारण 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, मध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा यामुळे या काळात निवडणुका घेता येणार की नाही हा प्रश्न अत्यंत कळीचा असेल. आज इतकंच. धन्यवाद.